राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान हा प्रश्न 12वी अर्थशास्त्रामधील खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अवघड जातो. काहीच समजत नाही की एक्झॅक्ट व्हायलंय काय नाही ते. थोडक्यात जर सांगायचं असेल तर ह्या द्विक्षेत्र प्रतिमानाचा जो चक्रीय प्रवाह आहे याच्यामध्ये दोन बाजारपेठेतील फरक तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नंबर फर्स्ट उत्पादन घटकांची बाजारपेठ आणि नंबर सेकंड वस्तू व सेवांची बाजारपेठ स्पष्ट केलेली आहे. आता मी असं म्हणल्यानंतरही सुद्धा काही जणांना काहीच क्लिअर झालं नसेल. डोंट वरी, येणाऱ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हा पूर्णच्या पूर्ण टॉपिक तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना क्लिअर होईल. सर्वात प्रथम तुम्हाला हा टॉपिक क्लिअर करण्याच्या अगोदर या टॉपिक कडे काही असं ब्लँक पद्धतीने बघायचं आहे. ओके, म्हणजे जे तुम्हाला कन्फ्युज करणारे गोष्टी आहेत ते मी हे सर्व ह्याच्यातून पुसून टाकलेले आहेत. आता जे जे तुम्हाला माहित आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ऑलराईट, नंबर फर्स्ट, भारतामध्ये जे व्यवहार होतात ते दोन व्यक्तींमध्ये व्यवहार केल्या जातात. नंबर फर्स्ट, कुटुंब संस्था म्हणजे आपल्यासारखे व्यक्ती ज्यांना वस्तूची गरज असते, आपण ती वस्तू खरेदी करत असतो. नंबर दुसरा, ज्या व्यक्तीकडून आपण ते खरेदी करायलो त्यांना म्हणतात उत्पादन संस्था. राईट, इथपर्यंत फ्लॅग क्लिअर झालं. समजा तुम्ही जर ऍपल कंपनीचा फोन वापरत असाल तर तुम्ही कुटुंब संस्था आहात आणि ऍपल कंपनी ही उत्पादन संस्था आहे. समजा तुम्ही बालाजीचं एक वेफर्स खात आहात, साल्टेड चिप्स खात आहात, तर तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये येता आणि बालाजी कंपनी उत्पादन संस्थेमध्ये येते. आणखी जर स्पष्ट शब्दात सांगायचं असेल तर तुमच्या घरी येणारा जो सिलेंडर आहे, HP कंपनीचा असू दे, इंडियन कंपनीचा असू दे किंवा गो गॅस कंपनीचा असू दे, राईट, तो जर सिलेंडर तुम्ही वापरत असाल तुम्ही कुटुंब संस्था झालात आणि ती कंपनी झाली उत्पादन संस्था. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना क्लिअर असेल की यस सर, आम्हाला स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये होणारे 100 पैकी 100% व्यवहार हे दोन संस्थांमार्फत ह्या दोन घटकामध्ये किंवा ह्या दोन क्षेत्रामध्ये किंवा ह्या दोघांमध्ये आपापसात करण्यात येतात. इथपर्यंत जर क्लिअर असेल तर थम्सअपचा इमोजी शेअर करायचा. यस सर, इथपर्यंत सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर आहेत. चला पुढे जाऊयात. ऑलराईट, चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगायचंय तुमच्या शेतामध्ये जो पिकणारा माल असतो तो तुम्ही मोस्ट ऑफ टाइम आडत व्यापाऱ्याजवळ किंवा कंपन्यांना विकता किंवा तुमच्या मार्फत जे जमीन असते तुमची कोणाला तरी लावून दिलेली असते. लावून दिलेली म्हणजेच काय की आमची जमीन आहे सर, 10 एकर जमीन आहे, आम्ही ह्या माणसाला दिलेला आहात, आता ह्यानं 5 वर्ष वापरू दे, दरवर्षी त्यांना त्याच्यात काय का करणार, आमच्या वडिलाला 2 लाख रुपये द्या, याला म्हणतात लावून दिलेली. राईट, आता तोही व्यक्ती काय करेल, 2 लाख त्याच्या उत्पन्नातून तुम्हाला देईल आणि त्या जागेमध्ये खुल्लं तर ठेवणार नाही, तो काही ना काही घेईल, भाजीपाला घेईल, तूर उडीद मूग घेईल, काही ना काही घेईल. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पिकणारा माल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हे कंपन्याकडे जात आहे. सहमत आहात? जात असताना काही वेळा तो डायरेक्ट कंपनीकडे जातो, काही वेळा तो अडत्या मार्फत कंपनीकडे जातो. म्हणजे अडत व्यापारी तुमचा माल खरेदी करतात आणि कंपनीकडे जातात. सहमत आहात? यस सर, क्लिअर झालं. त्याच्यानंतर तुमच्यापैकी काही जणांचे वडील आई विविध दुकानात काम करत असतील, कंपनीमध्ये काम करत असतील, कपड्याच्या दुकानात किंवा साखर कारखान्यामध्ये, उसाच्या कारखान्यामध्ये किंवा ज्वेलर्सच्या शॉपमध्ये कुठं ना कुठं तुमचे आई वडील काम करत असतील. याचाच अर्थ तुमचे आई वडिलांना जे येणारं कमाई आहे ते त्यांच्या मार्फत येत आहे. म्हणजे थोडक्यात तुमचे आई वडील कुठं ना कुठं काम करत आहेत. आता ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं, सर्वात फर्स्ट नीट फोकस करा की तुमची शेतामध्ये जी जमीन आहे, जस्ट 1 सेकंड, शेत जमीन असू दे किंवा शेतामध्ये उत्पादित होणारा माल असू दे, तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीकडे जात आहे, याचा अर्थ भूमी. दुसरा मी तुम्हाला सांगितलं होतं, नीट चेक करा, इथं भूमी तुम्हाला दिसत आहे. दुसरा अर्थ सांगितलं होतं की तुमचे आई वडील कुठं ना कुठं कंपनीमध्ये काम करायला, दुकानात काम करायला, याचा अर्थ ते त्या दुकानाला काय द्यायला, श्रम. त्याच्यानंतर तुमचा पैसा तुम्ही अनेक शेअर्स मध्ये गुंतवलेला असाल, राईट,
पार्टनरशिप फर्म मध्ये पैसा गुंतवलेला असेल, तुमच्या घरांचे अनेक शेअर्स, बरोबर आहे, आजकाल प्रत्येक जण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवलेला आहे, कोणी कुठं व्याजानं पैसा वगैरे दिलेला आहे, राईट, भांडवल. त्याच्यानंतर तुमच्याच पैकी काही जणांचे आई वडील हे स्वतःचा बिझनेस करतात, राईट, स्वतः त्यांचा बिझनेस आहे, राईट. संयोजक, आता नीट लक्ष द्या की आपल्यासारख्या व्यक्तीकडून, आपल्यासारख्या कुटुंब संस्थांकडून या उत्पादन संस्थाकडे काय काय जाते? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. कशा कशा पद्धतीने जाते? ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुमच्या शेतातला माल कंपनीकडे जात असेल तर इनडायरेक्टली तुमची भूमी जी आहे ते कंपनीचं वापरत आहे. दुसरा, तुमचे आई वडील जर उत्पादन संस्थाकडे काम करतात, ज्वेलर्स मध्ये, कपड्याच्या दुकानात किंवा एका फॅक्टरीमध्ये वगैरे, कारखान्यामध्ये, तर इनडायरेक्टली तुमच्या मार्फत या कुटुंब संस्थांकडे, हे बघा बाणाचं चिन्ह आहे ना, बाणाचं चिन्ह, या कुटुंब संस्थांकडे काय जात आहे? श्रम. तुमचेच पैसा विविध कंपन्यांमध्ये वगैरे गुंतवलेला आहे, शेअर्स वगैरे तुम्ही खरेदी केलेला आहात, तर तुमच्या मार्फत काय जात आहे? भांडवल. आणि त्याच्यानंतर संयोजक, आपल्याच पैकी काही व्यक्ती हे उद्योजक असतील, एंटरप्रेन्युअर असतील, राईट. इथपर्यंत क्लिअर झाला? हा सर, हे तर आपल्याच कडून जाते हे सर्व गोष्टी, म्हणजे उत्पादनाचे चारीच्या चारी घटक हे कुटुंब संस्थांकडून कोणाकडे जातात? उत्पादन संस्थाकडे जातात. इथपर्यंत क्लिअर झाला? यस सर. आता ह्या जमिनीतून आलेला जो माल असतो त्या मालावर श्रमाचा वापर करून आणि भांडवलाचा वापर करून, म्हणजेच तुमच्याच शेतजमीन मधलं माल घेतलं, तुमच्याच आई वडिलांकडून किंवा तुमच्यापैकीच काही जणांकडून श्रम करून घेतलं, भांडवलाच्या साह्यानं आणि संयोजकाच्या साह्यानं उत्पादन संस्था काय करत असतात? उत्पादन संस्था जे आहेत ते वस्तू व सेवांची निर्मिती करत असतात. वस्तू व सेवांची काय करत असतात? निर्मिती करत असतात. चेक करा, वस्तू व सेवांची निर्मिती, राईट, वस्तू व सेवांची निर्मिती करण्यात येत असते. इथपर्यंत क्लिअर झाला? हा सर, हे आपल्याकडूनच सर्व वगैरे घ्यायलेत आणि आपल्याकडूनच वस्तू व सेवा घेऊन किंवा आपल्याकडून भूमिश्रम भांडवल घेऊन उत्पादन संस्था काय करायलेत? प्रक्रियेचं, उत्पादनाचं काम करायलेत. आणि कशाचं रूपांतर करायलेत? या चार गोष्टीच्या साह्यानं त्यांनी वस्तू व सेवा निर्मितीचं काम करायलेत. आता मला सांगा, हे सर्व जे उत्पादन संस्था असतात, राईट, वस्तू व सेवा बनवत असतात, कोणासाठी बनवत असतात? जे सर्व दुकानदार आहेत. आता तुमच्या गावात जो गॅस सिलेंडर वाला, एजन्सी वाला आहे, तो गॅस सिलेंडर कोणासाठी आणायलाय? तुमच्यासाठी आणायलाय, राईट. तुमच्याच गावातलं कपड्याचं दुकानदार आहे जो मेट्रो सिटी वरून कपडे वगैरे खरेदी करून आणत आहे, कशासाठी? तुमच्याच गावातल्या लोकांसाठी, राईट. म्हणजेच ह्या सर्व उत्पादन संस्था मार्फत कशाची निर्मिती करण्यात येते? वस्तू व सेवांची निर्मिती करण्यात येते. आता या वस्तू व सेवांचा जो पुरवठा असतो, या वस्तू व सेवांचा जो सप्लाय असतो, तो कोणाला करण्यात येतो? तो करण्यात येतो कुटुंब संस्थेला, आपल्याला करण्यात येतो, राईट. कारण आपणच काय करता? गॅस सिलेंडर वाल्याकडून गॅस सिलेंडर घेता, कपड्याच्या दुकानदार वाल्याकडून कपडे घेता, ज्वेलर्स वाल्याकडून दागदागिने घेता, राईट. आता ह्या दागदागिनेच्या बदल्यात तो आपल्याकडून काय घेतो? तो ज्वेलर्स वाला, सर, तो ज्वेलर्स वाला घेतो आपल्याकडून वस्तू व सेवांवरील उपभोग खर्च. म्हणजे त्याच्याकडून वस्तू व सेवा जेव्हा आपल्याकडे येतात, त्याच्याकडून जेव्हा वस्तू व सेवा आपल्याकडे येतात, त्याच्या बदल्यात कुटुंब संस्थांकडून त्याच्याकडे काय जाते? तर त्याच्याकडे वस्तू व सेवावरील उपभोग खर्च. आम्हाला सिलेंडरचा उपभोग घ्यायचा आहे, चला आम्हाला सिलेंडर द्या. उत्पादन संस्था काय करेल? हे घ्या तुम्हाला सिलेंडर. त्याच्या बदल्यात काय करेल? उपभोग खर्च. उपभोग खर्च म्हणजे काय? कन्झम्पशन. आपल्याकडून पैसे उत्पादन संस्थेकडे जातील. आम्हाला या गावावरून त्या गावाला जायचं, चला प्रायव्हेट टॅक्सीवाले आम्हाला नेऊन सोडा. मग ते काय करतील? तुम्हाला नेऊन सोडतील. तुम्हाला काय देतील? सेवा. त्याच्या बदल्यात तुमच्याकडून काय घेतील? उपभोग खर्च. आमच्या घरी लग्न आहे, ज्वेलर्स वाले दादा आम्हाला एक सोन्याचे किंवा चांदीचं नाणं द्या किंवा एक दागिना द्या. तो काय करेल? वस्तू देईल तुम्हाला. त्याच्या बदल्यात काय घेईल तुमच्याकडून? उपभोग खर्च. म्हणजे दुकानदार तुमच्याला वस्तू व सेवा देतात आणि तुमच्याकडून काय घेतात? वस्तू व सेवांवरील उपभोग खर्च, राईट. क्लिअर झाला? त्यानंतर विचार करा, सुरुवातीला तुमच्याकडून जमीन गेली होती, त्याचबरोबर जमिनीतलं उत्पादन गेलं होतं,
तुमचे आई वडील तिथं काम केले होते, भांडवल तुमच्या मार्फत शेअर्स मध्ये पैसे वगैरे गुंतवण्यात आले होते, किंवा तुमच्याच पैकी काही जणांनी विविध कंपनीमध्ये एंटरप्रेन्युअर म्हणून काम केलं होतं, त्याच्या बदल्यात या उत्पादन संस्थाकडून तुम्हाला काय देण्यात येते, तर त्याच्या बदल्यात उत्पादन संस्थाकडून तुम्हाला देण्यात येते खंड, वेतन, व्याज, नफा. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या जमिनीतलं उत्पादन किंवा जमीन दिलं, तर त्याच्या बदल्यात उत्पादन संस्थाकडून काय देण्यात आलं, खंड, वेतन, खंड. श्रमाला काय देण्यात आलं, तुमचे आई वडील जेव्हा इथं काम केले याच्या बदल्यात तुमच्या आई वडिलांना काय मिळालं, वेतन. त्यानंतर तुम्ही जे पैसे याच्यामध्ये गुंतवलं, आपल्यासारख्या अनेक जणांचे व्यवसाय आहेत जे भांडवल टाकून आपण स्टार्ट केलं, त्या स्टार्ट केलेल्या भांडवलाच्या बदल्यात किंवा त्या स्टार्ट केलेल्या व्यवसायाच्या बदल्यात तुमच्या आमच्या सर्व व्यक्तींना काय मिळालं, नफा, राईट, किंवा भांडवलाला व्याज आणि संयोजकाला काय मिळालं, नफा, राईट. म्हणजे आता नीट समजून घ्या, ओव्हरऑल हा जो चक्रीय प्रवाह आहे हा दोन प्रकारे आहे. सर्वात पहिला मी तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं, उत्पादन घटकांची बाजारपेठ. उत्पादन घटकांच्या बाजारपेठेमध्ये काय होते माहितीये का, की तुमच्या आमच्या सर्व कुटुंब संस्थांमार्फत, नीट लक्षात घ्या, तुमच्या आमच्या सर्व कुटुंब संस्थांमार्फत उत्पादन संस्थेला भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक इत्यादीचा पुरवठा करण्यात येतो. याचा मोबदला म्हणून उत्पादन संस्था काय करते, याचा मोबदला म्हणून उत्पादन संस्था जी असते ती खंड, वेतन, व्याज, नफाच्या स्वरूपात कुटुंब संस्थांना पैसे देत असते, राईट. काहीतरी तुम्हाला एक इलेक्ट्रिसिटीचं मीटर सारखं दिसत असेल, बट चेक करा की कुटुंब संस्थांमार्फत, नीट लक्ष द्या, कुटुंब संस्थांमार्फत भूमी, श्रम, भांडवल, संयोजक उत्पादन संस्थेला गेलं आणि याचा मोबदला म्हणून उत्पादन संस्था काय करते, खंड, वेतन, व्याज, नफा देते. हा झाला, नीट लक्ष द्या, ऍट दिस मोमेंट जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा झाला भांडवल उत्पादन घटकाचा बाजार किंवा उत्पादन घटकांच्या बाजारपेठेतील मोबदला, जे ऍट दिस मोमेंट तुम्हाला दिसत आहेत. कुटुंब संस्थांकडून भूमी, श्रम, भांडवल, संयोजक उत्पादन संस्थेकडे जाते आणि याचा मोबदला म्हणून उत्पादन संस्था खंड, वेतन, व्याज, नफा देतात. थोडक्यात सांगायचं असेल, आमची जमीन एका कंपनीला दिलेली आहे, कंपनी काय करते, त्याच्या बदल्यात तुम्हाला खंड देते म्हणजे पैसा देते. आमचे आई वडील एका कंपनीमध्ये कामाला जातात, काम करतात, त्याच्या बदल्यात तुमच्या आई वडिलांना काय मिळते, वेतन. त्याच नंतर आमच्या वडिलांचं स्वतःचं बिझनेस आहे, भांडवल टाकलेलं आहे, किंवा माझ्या आई वडिलांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत भावानं, तर याच्या बदल्यात त्यांना काय मिळते, व्याज किंवा नफा वगैरे मिळत असतो. संयोजकाला काय मिळते, नफा, राईट. भांडवलावर व्याज. आणि संयोजक म्हणजेच काय, ज्याची स्वतःची कंपनी वगैरे आहे, ते कंपनीमध्ये काम केल्यामुळं त्या संयोजकाला काय मिळत असते, नफा मिळत असते. हे झालं उत्पादन घटकाचा बाजार. ऑल राईट. आता दुसरा आहे याच्यामध्ये वस्तू व सेवांचा बाजार. वस्तू व सेवांचा बाजार म्हणजेच काय, की सर आम्हाला दररोज घरी एक गॅस सिलेंडर लागते, दररोज म्हणण्यापेक्षा दर 2 महिन्याला गॅस सिलेंडर लागते, तांदूळ लागत असते, ज्वारी लागत असते, साबण लागत असते, पेस्ट लागत असतो, मोबाईल रिचार्ज लागत असते, टीव्हीचा रिचार्ज लागत असते. तर हे सर्व तुमच्या आमच्या सर्व कुटुंब संस्थांना कोण देतात, उत्पादन संस्था देतात. तर उत्पादन संस्थेकडून हे सर्व वस्तू व सेवा, नीट लक्ष द्या, उत्पादन संस्थाकडून हे सर्व वस्तू व सेवा कोणाकडे आले, उत्पादन संस्थाकडून हे सर्व वस्तू व सेवा कोणाकडे आले, कुटुंब संस्थेकडे. आता कुटुंब संस्था हे फुकट घेणार का, नाही सर, कुटुंब संस्था काय करणार, याच्यावर उपभोग खर्च करणार. त्यावेळेस कुटुंब संस्थांकडून उपभोग, वस्तू व सेवावरील उपभोग खर्चाचे पैसे कोणाकडे गेले, उत्पादन संस्थाकडे गेले. म्हणजे वस्तू व सेवांच्या बाजारामध्ये, नीट लक्ष द्या, वस्तू व सेवांच्या बाजारामध्ये उत्पादन संस्था, वस्तू व सेवांच्या बाजारामध्ये उत्पादन संस्था वस्तू व सेवांचा पुरवठा करत असते, त्याच्या बदल्यात कुटुंब संस्थेमार्फत वस्तू व सेवावरील उपभोग खर्च उत्पादन संस्थेला देण्यात येतो. त्यानंतर उत्पादन घटकाच्या बाजारांमध्ये कुटुंब संस्थांकडून भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाचा पुरवठा उत्पादन संस्थेला करण्यात येतो. याच्या बदल्यात उत्पादन संस्था जे असतात ते कुटुंब संस्थांना खंड, वेतन, व्याज, नफा देत
असतात. आता हा जो चक्रीय प्रवाह आहे हा कंटिन्युअस चालत असतो, राईट. या चक्रीय प्रवाहामध्ये उत्पादन घटकाची बाजारपेठ आणि वस्तू व सेवांची बाजारपेठ ह्याच्यामध्ये होणारी देवाणघेवाण दर्शविलेली आहे. आता मी तुम्हाला 4 पॉइंट सांगतो, लक्षात घ्यायचं. नंबर फर्स्ट, उत्पादन घटकाच्या बाजारपेठेमध्ये जो मोबदला असतो तो उत्पादन संस्थेमार्फत देण्यात येतो. कोणाला देण्यात येतो? कुटुंब संस्थांना. कशाचा मोबदला देण्यात येतो? खंड वेतन व्याज नफाचा मोबदला उत्पादन संस्थेमार्फत कुटुंब संस्थेला जातो. उत्पादन घटकाच्या बाजारामध्ये जो पुरवठा करण्यात येतो, कशाचा पुरवठा करण्यात येतो? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक याचा पुरवठा कुटुंब संस्थेकडून करण्यात येतो. कोणाला करण्यात येतो? उत्पादन संस्थेला करण्यात येतो. इथपर्यंत क्लिअर? त्यानंतर वस्तू व सेवांच्या बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा हा उत्पादन संस्थेकडून करण्यात येतो, दुकानदारांकडून. कोणाला करण्यात येतो? तो दुकानदारांकडून. वस्तू व सेवा हे कुटुंब संस्थांकडे जातात आणि कुटुंब संस्था हे वस्तू व सेवा घेत असताना उत्पादन संस्थेला त्या वस्तू व सेवावरील उपभोग खर्च देत असतात. आता हा जो सर्कल आहे हा कंटिन्युअस चालत असतो, राईट. आय होप तुम्हाला हा क्लिअर झाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. हा एक छोटासा प्रयत्न होता. आता जे बिग बुल बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना हा प्रश्न एक्झाम मध्ये आला तर काय काय गोष्टी त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत, प्रश्न कसं अटेम्प्ट करायचा आहे, 4 मार्काला आला तर कसं, 8 मार्काला आला तर कसं, सर्व गोष्टी त्यांना बिग बुल बॅच मध्ये सांगितलेले आहेत. आता जे फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहत आहेत, बिग बुल बॅच म्हणजेच काय तर DA2 अकॅडमीचे ऑनलाईन ऍप्लिकेशनवर लाईव्ह क्लासेस होत असतात. प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला सर्व गोष्टी माहित होऊन जातील. नसेल माहित तर डिस्क्रिप्शन मध्ये क्लासचा नंबर दिलेला आहे 9175956699. याच्यावर कॉल करायचा. जेवढेही 2025 बोर्ड, 26 बोर्ड, 27 बोर्डचे स्टुडंट असतील जे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून बिलॉंग करत असतील त्यांच्यासाठी डेली संध्याकाळी 7 ते 10 मध्ये लाईव्ह क्लासेस होतात 12वी कॉमर्सच्या सर्व विषयांचे. तर ते क्लासेस ते जॉईन करू शकतात. फक्त आणि फक्त 1500 ते 2000 फीस मध्ये सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर्स अटेंड करतात, राईट. सो आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चढ बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.